ओम श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांचं स्वामी संदेश आणि संस्कृती चॅनलवर मनापासून स्वागत. श्रावण हे नाव श्रवण नक्षत्रावरून पडलं हे आपण ऐकले असेलच. आध्यात्मिक दृष्टीने या महिन्यात पुराण कथन ऐकण्यात आणि नामजपाला विशेष महत्त्व असते. श्रावण महिना हा भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात श्रावणी सोमवार, मंगळागौरी, नारळी पौर्णिमा, नागपंचमी यासारख्या सणांमुळे व धार्मिक व्रतांमुळे विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. समुद्र मंथनादरम्यान महादेवांनी विषप्राशन करून जगाचे रक्षण केले होते. त्यांचा दाह शांत करण्यासाठी महादेवाला जल अर्पण करण्याची परंपरा याच महिन्यात सुरू झाली. माता पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. श्रावण महिन्याचे वर्णन करणाऱ्या बालकवींच्या ओळी अगदी समर्पक आहेत. श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात पेरुनी ऊन पडे. श्रावण महिन्यात मुसळधार पाऊस संपून रिमझिम पावसाला सुरुवात होते. निसर्गाने सर्वत्र जणू हिरवगार चालू पांघरला असून आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण होते. श्रावणी सोमवारचे व्रत केल्यास कुंडलीत दोष असतील तर दूर होतात. भगवान शिव यांनी आपल्या सासरच्या घरी भेट दिली तेव्हा त्यांना पाणी अर्पण करून त्यांचे स्वागत करण्यात आले अशी आख्यायिका आहे. असा श्रावण सणावारांनी नटून येतो आणि सगळे मनापासून प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात. आता स्वामी संदेश. आकर्षण हे सौंदर्याचं व धनाचं नसावं तर चांगल्या विचारांचं आणि संस्कारांचं असावं. क्षमा म्हणजे काय? चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्याने दिलेला सुगंध. परिस्थिती सुसह्य करता येत नसेल तर निदान ती असह्य तरी करू नका. स्वामींनी प्रत्येकाला काही ना काही कार्य नियुक्त करून दिले आहे. त्यात साह्यभूत व्हा. प्रतिकूल परिस्थिती कायमची आड येऊ शकणार नाही. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. वेदना कायम राहत नाही, पण त्यातून मिळालेली ताकद कायम राहते. श्री स्वामी समर्थ.